यशोदेशी लागली देखोनी गोपिकाशी वा आनंद झाला न माया काशी निजग्रहाशी देवाची कृपा झाली, देव प्रसन्न झाला, अकस्मात नाव लागली कडेशी. होय, ईश्वर कृपा झाली ना, आणि ईश्वराची अवकृपा होती तोपर्यंत बुडाली, अकंठापर्यंत पाणी आलं. आता ईश्वर कृपा झाली, नाव कडेला लागली, सगळ्या गवळणी खाली उतरल्या, कृष्णालाही बरोबर घेतलं आणि नंदवाड्याकडे गोपिका आलेल्या आहेत. यशोदेशी सांगती कृष्ण चरित्र आजी हरीने केले विचित्र. हो, ऐकता पापारण्य सर्वत्र भस्म करी जाळोनी. यशोदा मातेला गवळणी चरित्र सांगू लागलेले आहेत. काय चरित्र केलं ते चरित्र तुम्ही आम्ही जर ऐकलं तर आपलं पाप अरण्य जळून भस्म होतं. म्हणा, पापाचे अरण्याची अरण्ये आपल्या हृदयामध्ये आहेत किंवा आपल्यापाशी आहेत. तर नागनी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. होय, हरीचं जप केला, हरीचं नामस्मरण केलं, केवढं मोठं विघ्न आलं होतं महाराज. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. कितीतरी विघ्न, पाण्याचे विघ्न आलं होतं, वाऱ्याचे विघ्न आलं होतं, पावसाचं विघ्न आलं होतं. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर सगळे विघ्ने नाहीसे झाले, किंवा भगवंताचं चरित्र ऐकल्यानंतर पापाचे अरण्य जळून भस्म होतात, असं सामर्थ्य या भगवंताच्या कथेमध्ये आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. नाव तिरास लागली जेव्हा गोपीची वस्त्रे तैशीच तेव्हा. वा, तो जगद्गुरु त्याची मावा ब्रह्मादिका न कळती. नाव कडी लागली तेव्हा, वस्त्रे गोपिकाची तैशीच तेव्हा. होय, आणि अगोदर कृष्ण ज्यावेळेस नावीमध्ये पाणी शिरायला होतं त्यावेळेस कृष्णानं सांगितलं वस्त्र काढा आणि नावाचे सुराख बुजा, नावाचे छिद्र बुजा म्हणून सांगितलं. त्यावेळेस कंचुक्या काढ्या, छिद्र बुजले, पाण्याचं प्रेशर असं आलं की ते कंचुक्या लावलेल्या जे काय गोळे लावले ते निघून गेले. पुन्हा पाणी वर आलं, देवाचा धावा गवळणीने केला. आता म्हणले देवा काय करायचं, म्हणले पूर्णच वस्त्र काढा. आणि पूर्ण वस्त्र काढून आणि चांगल्या प्रकारे ते छिद्र बुजा. पूर्ण वस्त्र काढे, सगळे छिद्र बुजले, तरीही पाणी रोखलं नाही. सगळं अकंठापर्यंत पाणी झालं. आणि ज्यावेळेस सर्व बुडून गोपिका मरण अवस्थेमध्ये आल्या तरी स्मरण भगवंताचं सोड नाही. त्यावेळेस भगवंत प्रसन्न झाले. नावाबाहेर आल्यानंतर पूर्ण वस्त्र अंगावर गोपिकाच्या दिसले. आणि अशा प्रकारची लीला किंवा अशा प्रकारचं चरित्र भगवंतानं केलेलं आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. उच्चार करावा महाराज, आचार नाही. आचरणात जो आणीन का त्याच्यासारखा महामूर्ख कोणी नाही. नुसतं उच्चार करायचा आणि पुण्य होतं आणि अनेक पापाचा नाश होतो, असं सामर्थ्य या गोकुळातल्या चरित्राचं आहे. जो अनंत ब्रह्मांड नायक लीलावतारी जगद व्यापक वस्त्रे निर्मावया काय शक्य दीनबंधू सर्वात्मा. अनंत ब्रह्मांड नायक, अनंताचा ब्रह्मांडाचा नायक, अनंत ब्रह्मांड ज्याला निर्माण करता येतात मग त्याला वस्त्र निर्माण करता येणार नाहीत का. अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याचे बाप रुक्मा देवरू कुणपानही कैसी. होय, अनंत ब्रह्मांड निर्माण करणारा मग नावेमध्ये गोपिका बसल्या वाटल्या, त्यांच्या अंगावरले वस्त्र त्यानंच काढायला लावले, मग त्याला निर्माण करता येत नाहीत का, त्याला नेसवायला येत नाही का. हा भगवंत काही करू शकतो. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. हरी विजय ग्रंथ हाची समुद्र साहित्य मुक्ते अति पवित्र. त्यांचे शोधक सज्जन नर बुड्या देती स्वानंदे. हरिविजय ग्रंथ हा समुद्र आहे आणि हरिविजय ग्रंथ समुद्र आहे. आणि याच्यातल्या जी काय ओव्या आहेत का ओव्या, हे साहित्य रत्न आहेत महाराज, साहित्य रत्न आहेत. आता समुद्रामध्ये रत्न असतात
आणि समुद्रातले रत्न काढण्यासाठी त्याला बुडी घेऊन काढावं लागते. समुद्रातले रत्न काढण्यासाठी काय करावं लागत? बुडी देऊन तर ते काढावं लागते ना. म्हणून करता हे भाविक भक्त आहेत. भाविक भक्तांनी हा हरिविजय ग्रंथ आहे, हे ते साहित्य असणारे रत्न आहेत आणि ते रत्न काढण्यासाठी भाविकांनी त्याच्यामध्ये बुड्या घेऊन काढायचे असतात आणि रत्न काढल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये त्याची माळ करून घालायची असते आणि त्याच्यामुळं तो भाविक शोभिवंत दिसतो. अशा प्रकारे सांगतो. बुडी दिदिल्या विना हाता मुक्तेन येती सर्वथा. वा. आविंद होती जी तत्वता गुरुकृपे विंधिली ती. रत्न काढायचं म्हणल्यानंतर रत्न काढण्यासाठी बुडी घ्यावा लागेल. बुडी घेऊन काढावं लागते. मग त्याच्यासाठी गुरुची कृपा लागते महाराज. आता समुद्र येते, समुद्राच्या तळाला रत्न आहे आणि ते जर काढायचं असेल तर गुरुकून अगोदर पवायचं शिकावं लागेल. गुरु पवायचं शिकवतो. पवायला एकाएकी येत नाही. एकाएकी जर उडी मारतात तर बुडून मेल्याशिवाय राहणार नाहीत. आता ते रत्न बुडालाय पण आता पवायला येत नाही. कुणाला येतं पवायला? शिकावं लागेल आधी आणि शिकण्यासाठी गुरु लागतो. आता ती गुरुची कृपा झाल्याशिवाय बुडी देता येणार नाही, रत्ने काढता येणार नाही आणि त्याचा अलंकार मधून गळ्यामध्ये घालता येणार नाही. त्याच्यासाठी अगोदर गुरुची कृपा लागते आणि श्रीधर स्वामी म्हणतात ती गुरुची कृपा किंवा ग्रंथ लिहिण्यासाठी माझ्यावर झाली, म्हणून हा ग्रंथ तुमच्या पुढे मी मांडलेला आहे. ती ओविली सद्गुण गुणी समसमान चहूकडुनी. ते मुक्तामाळ सतेज पाणी संताचे कंठी डोलत. ती ओविली सद्गुण गुणी. सद्गुणाच्या दोऱ्यामध्ये ते मुक्त व्हावं लागतं. कोण्या दोऱ्यामध्ये? सद्गुणाच्या दोऱ्यामध्ये ते मणी व्हावं लागते आणि ते मणी ववल्यानंतर संत सज्जनाच्या गळ्यामध्ये किंवा हृदयावर असणारं ते पदक शोभून दिसत आहे किंवा शोभून दिसतं. ब्रह्मानंदा परत्परा गोकुळ पालका दिगंबरा वेदवंद्या श्रीधरवरा निर्विकारा अभंगा. ब्रह्मानंद स्वामी आपले श्रीधर स्वामी आपल्या गुरुला ब्रह्मानंद स्वामीला शरण जाऊन म्हणतात, हे परात्परा दिगंबरा आणि सद्गुरू माझे तुम्ही आहात आणि तुमच्या कृपा आशीर्वादानं परंपराच्या नियमानं हा ग्रंथ मी 9वा अध्याय पूर्ण करीत आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात.